राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या बाबतीत जे काही मीम्स सुरू आहेत माध्यमांमध्ये ते संपायला काही नाव घेत नाही. आता पुन्हा एक मेम सुरू झालेला आहे किंवा एक घटना आपण बघणार आहोत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे मेन पद जे आहेत ते मुख्य पदे हे पार्थ आणि जय पवार यांच्याकडे गेलेली आहेत. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे सिनियर लीडर नेते आहेत, पहिल्या फळीतील नेते आहेत, ते पार्थ आणि जय पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतील का? कारण ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी देखील असंच काहीसं घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांच्याकडे पद जरी नसलं तरी आदित्य ठाकरे हे सर्वोच्च नेते म्हणून किंवा आदित्य ठाकरे हेच सर्व कारभार पाहत होते आणि विधिमंडळात ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना बैठकीमधनं डावलण्यात आलं ते आदित्य ठाकरे यांनीच डावललं होतं, अशा चर्चा माध्यमांमध्ये आलेल्या होत्या. आता त्याच घटनेची पुनरावृत्ती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जर असं झालं तर पक्षातील जे प्रमुख मंडळी आहेत, पहिल्या फळीतील नेते आहेत, ते पक्ष सोडायला कधीही कचरणार नाहीत. ते पक्ष सोडतील आणि आपले राजकीय करिअर वाचवतील. कारण राजकारणात कधीही कोणत्याही लहान व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली किंवा लहान व्यक्तीच्या नेतृत्वाखाली सिनियर मंडळी काम करत नाहीत. कारण जे सिनियर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत ते सर्व आमदार हे 5-5, 6-6 टर्मचे आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, मोठे मास बेसिसवर त्यांना लिडरशिप मिळालेली आहे, त्याचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे पार्थ आणि जय पवारांच्या नेतृत्वाखाली हे लोक काम करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.